नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, ग्रामसेवक भरतीचा आज झालेला पेपर आणि त्यामध्ये विचारलेले प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पेपरचा एक पॅटर्न जो आहे तो कळणार आहे. चला तर मग जास्त वेळ न गमावता सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. आणखी पहा मित्रांनो, आपण टॉप 100 प्रश्न काढलेले आहेत, ज्यामधले 2 प्रश्न सुरुवातीला येऊन गेलेले आहेत आणि बाकी प्रश्नही समोर येण्याची शक्यता आपण वर्तवू शकतो. तर पहा, टॉप 100 प्रश्नांचा सराव डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, 14 ते 15 मिनिटाचा फक्त व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये इम्पॉर्टंट 100 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तुम्ही जर अजून तो पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा चॅनलवर तुम्ही तो जाऊन पाहू शकता. तर पहा, रत्नागिरीतील बर्णेश्वर ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे, म्हणजे जिल्ह्यावरचे 2 प्रश्न येतात. आता हा कॅन्डिडेट 100% रत्नागिरी जिल्ह्यातला आहे किंवा यांनी अर्ज जो केलेला आहे तो रत्नागिरी जिल्ह्यासाठी केलेला असेल, म्हणूनच यांना त्यावर प्रश्न आलेला आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज भरलेला असेल त्याचे 2 प्रश्न जे आहे ते करून ठेवा. कधी ग्रामपंचायत विचारले जाते तर कधी ग्रामपंचायतीची संख्या किती, गावांची संख्या किती, तालुके किती, विशेष धार्मिक स्थळे कोणती आहेत, पर्यटन स्थळे कोणती आहेत, जिल्ह्याचे SP कोण आहेत, कधी कधी जिल्हा जे असतात आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्यावरही प्रश्न आलेले दिसतात. नंतर पहा, गीर गाईचे उगमस्थान कोणते. पुढील प्रश्न आहे, पंचायत राज पंचायत समितीचे सचिव कोण असतात. जसा तसा आज प्रश्न उतरलेला आहे मित्र. आपण टेस्ट घेतली होती, त्या टेस्ट मधला हा सेम टू सेम प्रश्न आहे. पंचायत राज मध्ये पंचायत समितीचे सचिव कोण असतात. नंतर पहा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख कोण असतात. हा प्रश्न आपण वारंवार पाहिलेला आहे. नंतर पहा, पंचायतीच्या निवडणुकासाठी उमेदवाराचे वय किती असावे, हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. नंतर पहा, कॉपी करण्यासाठी कोणत्या कीचा उपयोग केला जातो, म्हणजेच आपल्या कॉम्प्युटरचे बेसिक प्रश्न विचारले जातात. तर आता कीवर ते आलेले आहेत, शॉर्टकट की सुद्धा विचारले जाऊ शकतात. कॉपी करण्यासाठी कोणत्या कीचा उपयोग केला जातो, ही सुद्धा शॉर्टकटच की आहे. नंतर पहा, खालीलपैकी खरीप हंगामातील पिके कोणती. अगोदरही आपण पाहिलं खरीप हंगामच विचारला होता आणि आज सुद्धा खरीप हंगामावरच प्रश्न आलेला दिसतो. नंतर पहा, सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणी बांधलेला आहे. खालीलपैकी ग्रामीण कुळातील पिके ओळखा. खालीलपैकी दारिद्र्य ही कोणती समस्या आहे. समस्या विचारलेली इकॉनॉमिक्सशी रिलेटेड प्रश्न आहे. नंतर पहा, संगणकात माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान साधन कोणते आहे, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतर पहा, खालीलपैकी कोणत्या घटकात प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते. पुढील प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. समाज सुधारकावर एक प्रश्न आहे, बेसिक आहे. नंतर पहा, महापरिनिर्वाण दिन कोणत्या दिवशी असतो, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बेसिक स्वरूपाचा आहे. नंतर पहा, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे. मराठी जर आपण पाहिलं तर मराठीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्याची रचना, पॅराजंबल, जसं इंग्रजीमध्ये अगोदर पॅराजंबल होतं तसं मराठीमध्ये आपल्याला पॅराजंबल दिसते. 5 वाक्य दिलेले असतात आणि ते 5 वाक्यांचा क्रम आपल्याला ओळखायचा असतो. नंतर पहा, चुकीचे शब्द ओळखा. व्याकरणिक दृष्ट्या जे चुकीचे शब्द असतात, विलांटी, काना, मात्रा हे जे आहे यामध्ये बदल करून प्रश्न विचारले जातात. नंतर पहा, लिंगावर प्रश्न येत आहेत. वचनावर प्रश्न येत आहे. वाक्यात बदल करणे यावर देखील प्रश्न येतो आणि काळ ओळखून वाक्य पूर्ण करा असा प्रश्न आलेला आहे. म्हणजे जवळपास जर आपण टॉपिक पाहिले जिल्हा परिषदचे तर मराठीचे आपल्याला टॉपिक कॉमन दिसतात. IBPS कंपनी वारंवार याच टॉपिकवर प्रश्न जे आहे विचारत असते. नंतर पहा, इंग्लिशचं जर आपण पाहिलं तर इंग्लिशमध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, पॅराजंबल, क्लोज टेस्ट आणि नंतर स्पेलिंग एरर कॉमन टॉपिक आहेत. जे अगोदर विचारले होते तेच पॅटर्न कायम ठेवलेला आहे. आता प्रश्न सेम टू सेम असतील असं नाही, प्रश्नांमध्ये बदल होणार आहे, पण टॉपिक जे आहेत ते सेम आहेत. आणि नंतर पहा, गणित आणि बुद्धिमत्तावर येऊया आपण. गोलाकार बैठक व्यवस्था म्हणजेच सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न जो आहे तो सुद्धा कायम आहे. पझल 5 मार्कासाठी विचारले जात होते, कुठे कुठे 4 मार्कांसाठीही विचारलेली आहे. नंतर पहा, सरळ रूप द्या. वेन आकृती, वेन डायग्रामवर प्रश्न आलेला आहे. शेकडेवारीवर प्रश्न आलेला आहे. नफा तोटा, अल्फाबेट विसंगत घटक ओळखा, म्हणजे ऑडमॅन आउट. तर पहा, ऑडमॅन आउट हा कायम आहे, नफा तोटा हा सुद्धा कायम आहे, शेकडेवारी सुद्धा कायम आहे. फक्त यामध्ये वेन आकृत्यांची वाढ झालेली आपल्याला दिसते. वेन आकृती सोपे आहे, तुम्ही जर चॅप्टर कव्हर केलेलं असेल तर बेसिक स्वरूपाचा प्रश्न आहे. म्हणजे जवळपास जास्तीत जास्त मार्क गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी विषयामध्ये तुम्ही घेऊ शकता जर तुमचं बेसिक क्लिअर असेल तर. पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानचं जर पाहिलं तर योजनावर भर होता. योजनावर ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातल्या योजना आपण कव्हर केलेल्या आहे आणि जीवन विमा योजना याच्याशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न होता. तर पहा, या व्हिडिओमध्ये ज्या काही महत्त्वाचे प्रश्न होते ते आपण पाहिले. इतिहासाचा एक प्रश्न होता, जिल्हा विशेष 2 प्रश्न होते, हे तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे. आणि पहा मित्रांनो, काल जे काही प्रश्न आले ते सुद्धा एक वेळा ओव्हरलुक करून घेऊ, म्हणजे आणखी पॅटर्न जो आहे तो तुम्हाला कळणार. काल तर गॅपच होता ग्रामसेवकला, पण त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे 16 तारखेला हा पेपर झालेला आहे. हा सुद्धा एक वेळा तुम्ही यातले प्रश्न पाहू शकता. वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात, प्राप्तिकर संदर्भातील खालीलपैकी कलम कोणते, असेंद्रिय बुरशीनाशक खालीलपैकी कोणते, खरीप हंगामातील मुख्य पीक ओळखा, जमीन खोदण्यासाठी कोणकोणत्या अवजारांचा वापर होतो, मातीची आर्द्रता कायम राखण्यासाठी कोणती पिके घ्यावी, राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था विचारली. नंतर पहा, धवल क्रांतीचे जनक विचारले होते. धवल क्रांती कसे संबंधित आहे ते सुद्धा. खालीलपैकी गाळाचा दगड कोणता, पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत, अटल पेन्शन योजना विचारली. महाराष्ट्र सरकारने नुकतीच शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू केली, म्हणजे नमो जी योजना आहे, नमो शेतकरी योजना, ती विचारली. पंचायत राजमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण असते ते विचारलं. कोणत्या समाज सुधारकाचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे,
भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? 69वा राज्य पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला मिळाला? कुरियन वर्गीस यांच्या संदर्भात प्रश्न होता. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कार्यकाळासंदर्भात प्रश्न होता. 20 लाख लोकसंख्येसाठी पंचायत राज व्यवस्थेमध्ये रचना कशी आहे? कोंबडीचे रोग क्रेझी चिकचे कारण काय? बेरोजगारीचे प्रकार कोणते? खालीलपैकी छाटणीचे साधन कोणते? रेशीम उद्योगावर आधारित प्रश्न. म्हशींचे प्रकार, शेळींचे प्रकार. खालीलपैकी जैवविविधतेचे आधार कशाला म्हणतात? विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. आज काय आलं? शॉर्टकट की आली कॉपी करण्यासाठी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर परवा प्रश्न विचारला होता. संगणकाची मुख्य वैशिष्ट्ये कोणती? सीपीयूचे घटक ओळखा. जलसंधारणासाठी खालीलपैकी योजना कोणती आहे? गणितमध्ये जर आपण पाहिलं तर वयवारी, गुणोत्तर प्रमाण, सरळ व्याज, शेकडेवारी, बैठक व्यवस्था, लहान मोठे. बैठक व्यवस्था, शेकडेवारी, गुणोत्तर प्रमाण आणि सरळ व्याज हे टॉपिक वारंवार विचारले दिसतात. इथे वयवारी बद्दल प्रश्न आलेला आहे आणि तिथे वेन आकृती संदर्भात आज प्रश्न आला. मराठी जर आपण पाहिलं तर तेच आहे. सहारचा समानार्थी शब्द विचारला होता. आरंभचा विरुद्धार्थी शब्द विचारला होता. पॅराजंबल सुद्धा आलेले होतेच. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या अगोदर झालेली शिफ्ट आणि आजची शिफ्ट दोन्हीचं विश्लेषण केलेलं आहे. प्रश्न तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा. तुमचा काही जो रिस्पॉन्स असेल तो सुद्धा कळू शकता आणि काही सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नोंद करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.